नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी सरकारने दोन महत्त्वाचे फायदे आणले आहेत. सरकारमार्फत सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांसाठी दोन महत्त्वाचे फायदे मिळणार आहेत. चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आणलेला पहिला फायदा, नवीन वेतन आयोग. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोग लागू करण्याबाबत समितीचे गठन करण्यात आले आहे. पुढील 18 महिन्यात आपला अहवाल केंद्र सरकारला सादर करण्यात येणार आहे. पुढील 18 महिने म्हणजेच मे 2027 पर्यंत आपला अहवाल सदर समिती केंद्र सरकारला सादर करेल. म्हणजेच सरकारी कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष नवीन वेतन आयोग लागू होण्यास सप्टेंबर 2027 ची वाट पाहावी लागेल. पगारवाढ कशी असेल? केंद्रीय कर्मचाऱ्यांना किमान 2 पट फिटमेंट फॅक्टर जरी लागू केला तरी नवीन वेतन आयोगामध्ये मोठी पगारवाढ होईल. यामध्ये किमान 5,000 ते 15,000 पर्यंत थेट मूळ वेतनात पगारवाढ होऊ शकते. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे निवृत्तीचे वय 62 वर्ष. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय 60 वर्षावरून 62 वर्ष करण्याबाबत प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना आणखीन 2 वर्षाची अतिरिक्त सेवा मिळणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारने अधिकृत निर्णय घेतला नसून या संदर्भात कॅबिनेट बैठक निर्णयानंतर अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.